आनंदी मी हे सगळं नाही मुद्दाम केलंय, खरंच सांगते. बाईच्या आयुष्यातला तिला हवा असलेला क्षण तुझ्यापासून मी कशी काय हिरवून घेईन? मी इतकी स्वार्थी नाहीये का आनंदी? मी तुझ्यासाठी परत आलीये. तुला तुझ्या आयुष्यात जो आनंद हवा ना तो तुला मिळवून देण्यासाठी इथे आले मी. आनंदी माझ्याकडनं चुका झाल्या पण मी हे सगळं मुद्दाम नाही केलंय, खरंच सांगते. आनंदी असं नको ना करू, बोल ना माझ्याशी. हेच कारण होतं म्हणून तुम्हाला मी चुका करण्यापासून थांबवत होतो. काय तुमच्या चुकांमुळे तुमच्या जवळची माणसं तुटतील याची मला पहिल्यापासूनच भीती होती. पण ज्या चुका मी केल्या, जे नियम मोडले, ते सगळं आनंदीसाठीच केलं ना. पण त्याचा उपयोग काय झाला? ज्या आनंदीचं भलं करण्यासाठी तुम्ही माझ्याशी भांडलात, परत आलात, ज्या आनंदीला मूल होण्यासाठी तुम्ही जगाचे सगळे नियम मोडलेत, तीच आनंदी आज तुमच्याशी मैत्री ठेवू इच्छित नाही. पर हे सगळं काय? तर तुम्ही सृष्टीचे कुठलेच नियम मानायला तयार नाही आहात, त्याचे परिणाम. हो, पण त्यासाठी तुम्ही मला शिक्षा करत होता, मी भोगत होते. मग काय आहे? ही वेळ येऊ नये म्हणून मी शिक्षा केली, पण तुम्ही माझं ऐकलंच नाही. काय एखाद्याच्या जीवनामध्ये आपलं किती महत्व आहे, एखाद्याच्या जीवनामध्ये आपण किती ढवळाढवळ करू शकतो हे तुम्हाला समजावं म्हणून. काय तुम्ही एखाद्याशी भांडून झगडून तुमच्या माणसांना आनंद नाही मिळवून देऊ शकत, हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हाच तुम्ही या जन्मातून मुक्त होण्यासाठी तयार असाल. यासाठी मी तुम्हाला घडवत होतो, समजवत होतो, पण तुम्ही माझं काही ऐकलंच नाही. त्याचाच हा सगळा परिणाम आहे. आता तर तुमच्या आनंदीने एवढी मोठी शिक्षा दिली आहे की त्याच्या समोर माझी शिक्षा काहीच नाही. जेव्हा डॉक्टरांनी तुला प्रेग्नन्सीसाठी खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत असं आपल्याला सांगितलं होतं, आपल्यासाठी खूप मोठा धक्का होता तो. त्यातून आपण सावरण्याचा प्रयत्न करत आलो, एक्सेप्ट केलंय. आता सुद्धा वेगळं असं काही नाहीये, तेच पुन्हा कळालंय. आपण दोघं बाळाला जन्म देऊ शकत नाही हे सत्य आहे, ते आपल्याला स्वीकारायचंय. पण ते खोटं ठरू शकत होतं असं वाटत होतं मला. आता सगळ्या आशा संपल्यात, मी नाही येऊ शकत. मी बघा ना वेड्यासारखी डॉक्टरांकडे जा, व्रत करा, वाटेल ते प्रयत्न करत होते. पण माझं चुकलं. त्यांनी माझं नशीब आधीच ठरवून ठेवलं होतं. कितीही प्रयत्न केले असते तरी नाही, मी चुकले. मी नाही, स्वतःला दोष देऊ नकोस. ह्यात माझी चूक आहे. नाही, दुर्दैव म्हणावं तर दोष यात रमाचा आहे. हे सगळं सोडलं तर तुम्ही पण मला सांगत होतात ना की व्रत करू नकोस, ती ट्रीटमेंट करू नकोस, त्याचे साईड इफेक्ट्स आहेत. काही ऐकत नव्हते ना मी तुमचं. मलाही माझ्या मनातच करायचं होतं. काय फरक पडला असता नाही केलं असतं तर. सगळ्यांना त्रास झाला माझ्यामुळे. रमाताईंवर विश्वास ठेवायला नको होता मी.
त्यांचं सगळंच ऐकायला नको होतं. त्या जर परत आल्या नसत्या किंवा त्यांनी जर तुम्हाला सांगितलं नसतं तर वेड्यासारखी आशा लावून बसली असते मी. आता कळलंय मला की आई होणार नाहीये, तर यापुढे कसं आयुष्य जगायचं, काय करायचं ना, मोठा प्रश्न पडलाय मला. बोलतेस तू असं? नको ना बोलूस प्लीज. मी आहे तुझ्या सोबत, आपण आहोत एकमेकांसोबत. हे असं काहीतरी डोक्यात आणू नकोस प्लीज. आई न होण्याचं दुःख खूप मोठं असतं. सत्य काय हे माहीत असूनही मी भाबडी आशा लावून ठेवली होती ना, त्याचा त्रास होतोय मला. आता या दुःखातनं बाहेर पडायचंय मला, त्याचा मार्ग शोधायला हवा. पण मला माहितीये तुम्ही माझ्यासोबत आहात. यातनं बाहेर पडू आपण. किती दुःख आले तरी यातनं बाहेर पडायला हवं आपण. या पुढचं आयुष्य आपण छान जगूयात. सगळं चांगलं होणार. एक समोर रमाताई आल्या होत्या ना, त्यावेळी मला असं वाटत होतं की आता सगळं चांगलं होणार. माझा विश्वास मोडला त्यांनी. आता मला त्यांची जादू पण नको माझ्या आयुष्यात आणि रमाताई पण नको. किती प्रयत्न केलेस तरी सुद्धा तुला मूल कधीच होऊ शकत नाही, कारण तुझ्या नशिबातलं मूल हिरावून घेतलं गेलेलं आहे. माझ्या नशिबातलं मूल हिरावून घेतलं. कोण आहे? रमाने. तुला कधीच मूल होऊ शकत नाही यामागे कारण फक्त रमा आहे. मी इथून भूतलावरून न जाण्याचा तुमच्या आयुष्यावरती एवढा परिणाम होईल हे जर मला माहिती असतं ना, तर मी इथून कधीच निघून गेले असते. खरंच सांगते, चूक झाली माझी. माझ्यावरती विश्वास ठेव. माझे सगळे मित्र आज फटाके फोडत होते. त्यांचे आजी आजोबा, आई बाबा सगळे होते त्यांच्या बरोबर. पण तुमच्यापैकी कोणीच नव्हतं माझ्या बरोबर. तुमच्यामुळे आज दिवाळी असूनही नसल्यासारखी वाटते. मला नको आहे हे घर. हे काय होतंय मला? आता तर मला कळून चुकलंय. कितीही काहीही प्रयत्न केले तरी मी आई होऊ शकत नाहीये. बरं, हे मी स्वीकारलं होतं. रमाताईंमुळे मी पुन्हा आशा ठेवली. पण जरी आता सगळं खरं कळलं असलं तरी मी इतकं वाईट वाटून नाही घ्यायला पाहिजे. वाईट वाटलं तरी दुःखाला असं कवटाळून नाही बसलं पाहिजे. मी अजून असे किती दिवस रडत बसणार आहे मी की पाय माझ्या यांनी नुकतीच स्वतःची फॉर्म सुरू केली आहे. त्यांचं त्याकडे लक्ष पण नाही आहे. का तर त्यांना माझी काळजी वाटते म्हणून. गेल्या कित्येक दिवसात नवीन क्लायंट आलाय. त्याची केस अशी आहे. त्यांनी भेटल्यानंतर त्याची केस समजावली. मग आम्ही केस लढली. असं केसबद्दल यांनी मला काहीच नाही सांगितलंय. माझी चिंगी तरी एवढी गुणी आहे. समजूतदार आहे माझी मुलगी. पण मला असे घरचे नको असं बोलण्यापर्यंत ती गेली. इतकं तिच्याकडे माझं दुर्लक्ष झालंय. वर्षात त्यांना बाळ होणार आहे. त्यांची काळजी घेण्याची गरज आहे. आणि ते सगळं सोडून मी मात्र माझ्या दुःखातच रडत बसली आहे. आई बाबांच्या तब्येतीची चौकशी करून किती दिवस झालेत मला. आबांनाही मी इतक्या दिवसात फोन नाही केलाय. माझ्याच दुःखात हरवली. उपयोग नसताना आई होण्यासाठी प्रयत्न करतेय. आणि हे सगळं मी कशासाठी करतेय? जर माझ्या नशिबात मूल नसेल तर मी काय आयुष्यभर अशी रडत बसणार आहे का? आणि त्यामुळे मी माझ्या अख्ख्या कुटुंबाला असं रडत ठेवणार आहे का?
सगळ्यांचा माझ्यावर खूप जीव आहे. माझं जसं मन दुखावतं तसं त्यांचं माझ्याकडे बघून मन दुखावतं. माझी अवस्था बघून त्यांना दुःख होतं. या अख्ख्या कुटुंबाचं सुख माझ्या हातात आहे. ते मी इतक्या सहजासहजी नाही हिरावून घेऊ शकत. अजिबात नाही. गुड मॉर्निंग. का लवकर का उठले तू आनंद? रात्री खूप उशिरा झोपली असतेस. नाही झोपस, आराम कर. नाही नाही नाही, मी आराम केला तर तुम्ही ऑफिसला कधी जाणार? उशीर नाही का होणार तुम्हाला? आता मस्तपैकी चहा ठेवते, नाश्ता करते. चला उठा बरं. उठा 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 पटकन. ऑफिसला वेळेत जायला हवं. चला लवकर या बाहेर. आई काय करतेस? काय करते म्हणजे? वेणी घालतीये बाळा. आई तू जशा वेण्या घालतेस तशा घाल ना आता पण. हो, जरा काहीतरी वेगळं करून बघितलं. हे बघ किती गोड दिसतेस. पण हे चालेल ना स्कूल मध्ये? काय नाही चालणार? तुझ्या शाळेत काय सांगितलंय तुला? हे याला काय म्हणतात तुम्ही? युनिफॉर्म. हा, युनिफॉर्मवर केस मोकळे सोडायचे नाही. काय सांगितलंय? केस बांधून यायचे. छान बांधलेत आपण. ती गोड दिसतेय. कोणाची नजर नको लागायला. आई पण मला कोणी हसणार नाही ना? असतील ना, त्यांचे दात दिसतील. आलात तुम्ही? चहा देते. चिंगी आवर बरं. हो. बॅग भरून घे. गरमच आहे. बरं ऐका ना, नाश्ता मी देत नाहीये तुम्हाला. डबे भरून ठेवलेत नाश्त्याचे, ऑफिसला घेऊन जा. का नाश्ता डब्यात? का मी इथे खाऊन जाऊ शकतो ना? नाही नाही, का असं का? काल बाबा सांगत होते तुम्हाला ऑफिसला पोहोचायला उशीर होतोय म्हणे. नको, तुम्ही घेऊन जा. आणि बाबांसाठी पण बनवलाय नाश्ता, दोघांसाठी बनवलाय. तुम्ही ऑफिसला पोहोचा आणि शांततेत नाश्ता करा. आणि यापुढे ना मीच बनवत जाईन नाश्ता. आईंना नाही सांगायचं, आईंना त्रास नाही द्यायचा. ठीक आहे? हे घ्या, इथे ठेवते की बाहेर ठेवू? नाही, मी घेतो. हां बरं ऐका, तुम्ही दुपारी याल की मी ऑफिसला डबा घेऊन येऊ? नाही नाही, मी दुपारी येईन ना, मग आपण एकत्र जेवण करू. चालेल. आनंदी, हां बरं वाटतंय ना तुला? का काय झालं आईला? काय माहिती, काही नाही झालंय मला. मस्त आहे मी, ठणठणीत. हे बघ, आईला जरा बरं वाटत नव्हतं, माहितीये ना तुला. इथे पट्टी बांधली होती, इथे पट्टी बांधली होती. पट्टी काढली म्हणजे आईला आता बरं वाटतंय की नाही. चला, मी आज चिंगीला शाळेत सोडणार. का? तू का शाळेत सोडणार आहेस? माझे व्हॅनवाले काका येतात ना मला घ्यायला, मी जाईन त्यांच्या बरोबर. तरी सुद्धा मीच सोडणार. आणि येताना ना पण खूप मजा करायची हा चिंगी. शाळेत काय काय होतं सगळं सांगायचं तुम्हाला. ठीक आहे, मला तसं पण व्हॅन मध्ये बोर होतं. बोर होतं की नाही? हो. चल चला. सांभाळून. हो, बाय बाबा. बाय. आई या जेवायला. काय हो, भूक नाही लागली आज? बस. काय झालं? नाही, कुठे काय? काहीतरी झालं नाही? सकाळपासून खोलीच्या बाहेर नाही पडलात तुम्ही. नाश्ता पण खोलीतच केला. आज तुमच्या आवडीच्या मालिका पण नाही बघितल्या तुम्ही. मालिकांमध्ये मन नाही रमत बाई, तेच तेच दाखवतात. मी बसू बाहेर? चला बाहेर देते. तुमच्या आवडीची भाजी केली बर का. छान जेवण कराय. पाणी आणते. हे आलं नाही अजून. रोज जेवायला येतात ना दुपारी, आज उशीर झालाय. फोन करून बघू का?
हा कर हा. येते. फोन करूनच बघते. आलात? हो. हे घ्या. हा हा, काय खमंग आवाज सुटलाय का? हो ना. असं पोटभर जेवतो आणि छान एक झोप काढतो. झोप? आणि ऑफिसला नाही जायचं? नाही नाही, अरे ऑफिसला जावं लागेल ना, नाहीतर पाटकर बाबा येतील, मग उठवतील तुम्हाला झोपेतून, ओरडतील तुमच्यावर. चालेल का? कमी खावं लागणार मग. कमी नका खाऊ, पोट भरून जेवण करा. हात धुण्याचा. आलो. जेवा ना तुम्ही. हो आनंदी, फार बरं वाटतंय ग तुला असं हसतं खेळतं बघताना. फक्त एक प्रश्न आहे, काल का ग एवढी रडत होतीस बाळा? कशाला कालचा विषय काढताय आई? मी बरी आहे आता. झालं गेलं ते, आता जाऊ द्या. सुरू करा जेव्हा. काही लागलं तर मला आवाज द्या. ह्यांचं ताट वाढते. भूक लागली असेल ना? हो मग तुझं ताट? मला नको. अरे म्हणजे मी बसेन थोड्या वेळात. बर. आज मी चिंगीला शाळेत सोडायला गेले होते ना. हा. इतकी गर्दी शाळेच्या बाहेर. कधी कधी असं वाटतं ना, मला तुमची गाडी चालवता यायला हवी होती. आहे? हा, चांगली आहे ना कल्पना? अशी आपली गाडी घरीच असते ना. आता तुम्ही ऑफिसला गाडी घेऊन जात नाही, कंटाळा येतो तुम्हाला, ऑफिस जवळ आहे, रिक्षेने जातो म्हणून. गाडीचा काहीतरी उपयोग व्हायला हवा की नाही? म्हणजे मी आपल्या गाडीतनं चिंगीला घेऊन जाईन शाळेत, शाळा सुटली की परत घरी घेऊन येईन. मध्ये जो वेळ मिळतो ना, तो आमच्या दोघींचा वेळ असेल. ती माझ्याशी बोलू शकते, तिला काय वाटतं ते सांगू शकते. ती सारखी तक्रार करते ना आपल्याकडे की दुर्लक्ष होतंय म्हणून. असं होता कामा नये. नाही, आणि आपली चिंगी आता मोठी होत चालली आहे, समजूतदार होत चालली आहे. मित्रमैत्रिणींच्या पलीकडे काही नाती असतात हे कळायला लागेल तिला. त्याआधी माझी आणि तिची चांगली घट्ट मैत्री व्हायला हवी. तिने तिच्या आईला सगळं सांगायला हवं. त्यासाठी मला असं वाटतंय की मी गाडी शिकायला हवी. ही संधी सोडायला नको. काय वाटतंय तुम्हाला? शिकवाल का गाडी? जरूर. एक काम करूया, जेवण झालं ना की आताच जाऊया. आजपासूनच सुरुवात करूया. की पाय, माझं एवढी घाई नाहीये. तुम्ही आरामात जेवण करा, ऑफिसला जा. मी संध्याकाळी परत आलात ना तेव्हा शिकवा. हा, त्याची काळजी करू नकोस तू. अरे दुपारनंतरचे जे क्लायंट्स होते ना ते आधीच आले, तर भेट झाली आहे माझी त्यांच्याशी. आणि जरी ऑफिसमधून फोन आला ना, बघू ना, मी तुला घरी सोडेन, मग जाईन. अच्छा. आणि बाबा? बाबांचं काय? अगं उलट बाबांना सांगितलं तर त्यांना आनंदच होईल. ते खुश होतील. तिच्यावर किती जीव आहे त्यांचा. जेवण आटोपतो, मग लगेच निघूया आपण. ठीक आहे? शिकूयात गाडी. आनंदी खरंच खुश आहे की हेच कळत नाहीये. रमा, 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 कुठे आहेस तू? मला तुझ्याशी बोलायचं आहे. हे बघ, काल आनंदीची अवस्था खरंच खूप वाईट होती. त्यामुळे मी तिच्यासोबत असणं खूप गरजेचं होतं. पण याचा अर्थ असा नाही की तुझं रडणं तुला वाईट वाटलं होतं, तुला जे दुःख झालं होतं ते मला दिसलं नाही. माझं तुझ्याकडेही लक्ष होतं. पण मला काल आनंदीला सांभाळणं खूप गरजेचं होतं ग. कारण ती खूप खचून गेली होती. तिच्यात पण काय ताकद आहे बघ ना. काल इतकी रडली आणि एका दिवसात आता असं वागते तसं काहीच घडलं नाही. तर या गोष्टीचं सुद्धा मला टेन्शन यायला लागलंय. रमा, तुझी पण मला तितकीच काळजी वाटते का? मला हेच तुला सांगायचंय. प्लीज समोर ये ना. रमा,
रमा, रमा, रमा, रमा प्लीज समोर ये ना, मला तुझ्याशी बोलायचंय. रमा, काय का आनंदीच्या हाकेवर येतेस ना, मी तुला हाक मारतो, ये ना प्लीज प्लीज. मला माहिती आहे आनंदीच्या बोलण्याचं तुला खूप वाईट वाटलंय. मला एक तर तुझ्याशी बोलायचंय रमा, प्लीज ये.